चला आज आपण कोळंबीची आणखीन एक रेसिपी पाहूया. तर तेल गरम करून घेतले, त्याच्यामध्ये लसूण, अद्रक आणि कोथिंबीर वाटलेली घेतलेली आहे. हिंग टाकायचं आहे, एखादी मिरची टाकायची आहे, एक मीडियम साईजचा कांदा बारीक कापलेला, एक टॅमॅटो किसून घेतलेला आहे किंवा मिक्सरमध्ये वाटून घ्या. कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे. कांदा अख्खा भाजलेला आहे गॅसवर आणि खोबरं पण भाजून ते मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे. आता याच्यामध्ये घ्यायचं आहे मसाले. तर धना पावडर, जिरा पावडर, हळद पावडर आणि मसाला. आता हे छानपैकी आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे मीठ टाकून तेल सुटेपर्यंत. तर आपला मसाला चांगला परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये टाकायचे आहे कोळंबी. तर ही कोळंबी आपल्याला सालीसकट वापरायची आहे. फक्त कैचीने त्याचे पाय आणि तोंड अर्धी उडवायची, धागा काढून घ्यायचा, त्याच्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. त्याच्यानंतर या मसाल्यामध्ये 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचे. त्याच्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. 1 ते 2 याच्यामध्ये कोकम टाकायचे आहे. त्याच्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 15 ते 20 मिनटं आपल्याला लो फ्लेमवर चांगली शिजवून घ्यायचे आहे. आणि 15 ते 20 मिनटानंतर पाहू शकता आपली कोळंबी किती छान झालेली आहे. तर हा आपण कोळंबी मसाला बनवलेला आहे. नुसतं बघितल्यानंतर तुम्हाला भूक लागलीच पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्ही कोळंबी मसाला बनवून बघा. हा कोळंबी मसाला ना तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा चपातीबरोबर पण छान लागतो.